गंगापूर तालुक्यात कायगाव देवगाव रस्त्याचे काम प्रगती पथकावर चालू आहे। त्यामुळे रस्त्याच्या कामात आत येणाऱ्या 80 ते 120 वर्षापूर्वींची झाडांची कत्तल वन विभागाची कुठलीही परवानगी न घेता खुलेआमपणे तोडण्याचा सपाटा सदर ठेकेदाराने चालवला असल्याची माहिती समोर येत आहे। याबाबत वन विभागाचे वनरक्षक नारायण चाते यांच्याशी संपर्क साधला असता वन विभागाकडून कुठलीही लेखी परवानगी घेतली नसल्याची माहिती देऊन आमच्याकडे लेखी तक्रार आली, तसंच आम्ही कारवाई करू असेच आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे। त्यानंतर वनपाल अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाहू कारवाई करू असे चातुरमातुर उत्तर दिले। या रस्त्यावरील वड, लिंब, चिंच, बाभूळ, खैर आदी झाडांची टक्कर झाली असून या झाडांची वयोमान तब्बल 80 ते 120 वर्षाचे असल्याचे जुने जाणकार वृद्ध माणसे सांगत आहे। मात्र वन विभागात सुखी परवानगी न घेता या झाडांची तरतुलासून लोकप्रतिनिधी व संबंधित वन विभागाचे अधिकारी यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। विजय तुपे माननीय सरपंच तथा उपसरपंच माळीवाडगाव देवगाव ते कायगाव टोका राज्यमार्ग क्रमांक 39 चे काम प्रगती पथकावर चालू आहे। मात्र आमच्या लहानपणापासूनच आम्ही जी झाडे पाहत होतो ती झाडे आमच्या डोळ्यादेखत तुटली गेली, याचे मोठे दुःख आहे। मात्र हे झाडे तोडताना सदर ठेकेदाराने वन विभागाची कुठलीही परवानगी घेतली नाही, हे कसे शक्य आहे? याबाबत वन विभागाचे वनरक्षक नारायण चाते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर ठेकेदाराने कुठलीही परवानगी झाडे तोडण्याची आमच्याकडून घेतलेली नाही, त्यामुळे सदर ठेकेदारावर कारवाई कोण करणार हा यथप्रश्न उभा आहे। विना परवानगी झाडे तोडल्यामुळे सदर ठेकेदारावर कारवाई होणे गरजेचे आहे। नुसता उपवनरक्षक कार्यालयासमोर आम्ही उपोषणास बसणार आहे। ठेकेदाराशी लाख मोलाचे अर्थपूर्ण संबंध जोपासणारा वन विभागाचा तो अधिकारी कोण? सदर ठेकेदारांनी एका वन विभागाच्या अधिकाऱ्यासोबत लाख मोलाचे अर्थपूर्ण संबंध जोपासत खुलेआम विनापरवाना वृक्षतोड बेकायदेशीरपणे चालू आहे। यासाठी वन विभागाच्या एका अधिकाऱ्याला अर्थपूर्ण लाख मोलाची भेट संबंधित ठेकेदारांनी दिली असल्याची माहिती गोपनीय सूत्रामार्फत मिळाली असून ठेकेदारांकडून लाख मोलाची भेट स्वीकारणारा तो वन विभागाचा अधिकारी कोण याची चर्चा तालुकाभरात चालू आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील झुंझुर्डे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।